परीक्षेची तयारी करताना काही ठराविकच मुलं आहेत की जे टॉपर बनतात. सगळेच टॉपर का बनत नाहीत, सगळ्यांना चांगले मार्क का पडत नाहीत, ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. टॉपर्स स्ट्रॅटेजी काय असते, ते वर्षभर अभ्यास करतात. ओके, आपण पण वर्षभर अभ्यास करतोय, मग का ते आपल्या पुढे जातात? कारण एक्झाम पिरियड मध्ये, आता उद्या एखादा पेपर आहे तर आदल्या दिवशी ते एकदा रिव्हिजन करत नाहीत, 2 ते 3 वेळा तो पेपर रिवाइज करतात, तो सिलेबस रिवाइज करतात. आपण तिथं कमी पडतो. आपण काय म्हणतो की झालाय माझा अभ्यास, ओके, आणि पुस्तक बंद करतो. नाही, रिव्हिजन करा, एकदा रिव्हिजन करा, वेळ आहे अजून एकदा रिव्हिजन करा, आणि मग तुम्ही बघाल तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे. मग तुम्हाला रिव्हिजनचं महत्व समजलं. आजपासून तुम्ही देखील टॉपर बनणार आहे. कसं? रिव्हिजन करून. एकदाच नाही. तुम्ही एक स्ट्रॅटेजी सांगू का तुम्हाला मी, की आदल्या दिवशी तुमचा सिलेबस संपलाय, ओके, दिवसभर तुम्ही रिव्हिजन केली, झोपलाय, पहाटे उठा, पुन्हा सेकंड रिव्हिजन करा. एक्झाम मध्ये तुम्ही गेलाय, ओके, अजून अर्धा तास वेळ आहे, तो वेळ वाया घालू नका. तुमच्या शॉर्ट नोट्स असणार आहेत, ओके, तुमची 1 पेज स्ट्रॅटेजी असणार आहे, त्या नोट्स तुमच्याकडे असणार आहेत, पुन्हा एकदा रिवाइज करा. बरेच जण तुम्हाला सांगतील की परीक्षेच्या अगोदर 1 तास शांत राहिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय, शांत नाही राहायचं, रिव्हिजन करायचे. आणि मला माहिती आहे ही स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही प्रत्येक जण टॉपर बनणार आहात.